यस, एक पाहतोय महत्वपूर्ण स्पर्धा आपल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकता ग्रामीण प्रीमियर लीग 2026 अर्थात EGPL पर्व 7वे एक भव्य आणि दिव्य स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला एक नवीन ओळख, एक नवीन उमेद आणि एक नवीन प्लॅटफॉर्म देणारी ही महत्वपूर्ण स्पर्धा आणि या स्पर्धेचे आयोजन आपण सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. ही स्पर्धा म्हणजे संपूर्ण या खेळाडूंचं एक प्रेरणास्थान, एक उत्खंड असलेली स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की एक चांगला खेळ करावा आणि आपल्या नावाचा दबदबा संपूर्ण तालुक्यामध्ये करावा. अशी एक महत्वपूर्ण स्पर्धा अर्थात EGPL 2026 पर्व 7वे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे पाहतोय एक महत्वपूर्ण सामना आता आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. इथे पाठीमागच्या दिशेने टॉप एजचा बॉल आहे आपल्याला पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय, सीमा पार आलाय, नशिबाचा चौकार. अर्थात एक नो बॉल सुद्धा असेल. आहे इथे या बॉलला सुद्धा आपण पाहतोय त्याच दिशेने चालत असताना या वेळेला बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतात. नितीन शिंदे वंडर बॉय ऑफ एकता ग्रामीण. त्याच वेळेला आपण पाहतोय समोर सनी गुलगुले, कॅप्टन कूल मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मानगाव, ज्याने खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये आपला स्वतःचा दबदबा निर्माण केलाय. नावाचा वलय संपूर्ण रायगड जिल्हा या ठिकाणी त्याचा पाहायला मिळतो आणि तोच गोलंदाजी मार्क वरती आहे. एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जिथे बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आपण पाहतोय. सनी त्यांच्या विरोधात नितीन शिंदे, एका बाजूला प्रेम रॉयल्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साहिल 11 राजीवली हा संघ. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 8 आणि पाहूयात कशा पद्धतीने खेळ रंगेल. EGPL एकता ग्रामीण प्रीमियर लीग 2026. या वेळेला चांगला बॉल पाहतोय आपण. खोलातला बॉल टाकला होता. इथून पुढे सनीने आता चांगली कामगिरी करायला हवी, कारण की आता मात्र त्याला थोडस टप्पा सापडला असंच म्हणावं लागेल. कारण की पहिले 2 बॉल थोडेसे खराब होते. शॉर्ट बॉलचा वापर आणि नितीनला देखील शॉर्ट बॉल हे आवडतात. पुलचा फटका ते सातत्याने खेळत असतो. ऑन साईड त्याचा फेवरेट आहे. हा फटका सुद्धा त्याच बाजूला फिरवताना पाहायला मिळाला. ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न सातत्याने होता. लगातारचा दुसरा बॉल डॉट. सनी गुलगुले मानगाव प्रीमियर लीग मध्ये अगदी फायनल जिंकणारा खेळाडू, त्याच पद्धतीने सलग 2 वर्ष आपला संघ ज्याने जिंकवला असा खेळाडू आपण पाहतोय. त्याच वेळेला दक्षिण रायगड प्रीमियर लीग ज्या वेळेला झाली त्यावेळेला सुद्धा 2nd नंबरचं प्राइज ज्या खेळाडूने याचं कॅप्टन म्हणून जिंकलं होतं तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. इथे या पॉईंटच्या दिशेने आपण पाहतोय या वेळेला या ठिकाणी आपण पाहतोय एक महत्वाचा खेळाडू जाईल मैदानाच्या बाहेर. सॉफ्ट डिसमिसल नितीन शिंदे बॅक टू दी पवेलियन. कॉर्डिनेशन खूप चांगलं होतं आणि हेच तर पाहिजे असं सुरुवातीच्या काळामध्ये. आपली फिल्डिंग जर चांगली झाली तर संघाला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो, गोलंदाजाला एक कॉन्फिडन्स येतो आणि तिथून पुढे आपला खेळ देखील बहरत असतो. या बारीक बारीक गोष्टी असतात क्रिकेटमध्ये ज्या आपल्याला कराव्या लागतात आणि तेच पाहायला मिळालं. विकेट मिळाली, सुरुवात चांगली झाली नव्हती प्रेम रॉयल संघाची, पण नंतर आपण पाहतोय की नितीन शिंदेला ते 2 डॉट चेंडू गेले. तदनंतर थोडंसं
एक हडबडीत होता फलंदाज आणि त्याचमध्ये विकेट जाताना पाहायला मिळाली. इथे पुन्हा एकदा कटचा फटका खेळतोय आपण. सिंगल मिळाले. येस, या ठिकाणी निकेश शिंदे संघाचा कर्णधार आलाय. काय पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमधले इझीपणा क्रिकेटचा पाहायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. निकेश शिंदे आपण पाहतोय संघाचा कर्णधार अर्थात कॅप्टन आहे आणि ही इजीपीएल स्पर्धा म्हणजे या खेळाडूसाठी खूप चांगली मानली जाते. इजीपीएल मध्ये चांगली कामगिरी तो नेहमी करत असतो आणि तेच पाहतोय. पण यावेळेला काय झालं, बॅटची कडा स्वतः गोलंदाज येतोय चेंडूच्या खाली, पकडलाय झेल, संपलाय. कॅप्टन निकेश शिंदे याचा खेळ. विकेट क्रमांक दुसरा होईल बाद. हर्षद आपण पाहतोय लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर, लेफ्ट आर्म ओव्हर विकेट येत असताना यावेळेला चौकार आलाय. यस, तुषारचा वार आपण पाहतोय ऑन साईडला स्लॉटला बॉल होता. पिक करत असताना आपण पाहतोय लॉफ केलाय, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, आलाय दणदणीत षटकार.
घालवलंय. म्हणजेच काय तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तो खेळताना पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट, त्याचवरती मेरिट वरती क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा बॉल आता अर्षद कशा पद्धतीने बॉल टाकेल. हो इथे 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 पाठीमागच्या दिशेने आपण बोलतो, या बॉलला केलाय पुल, ठरतोय सक्सेसफुल. चेंडू चला सीमा पार, आलाय परत एकदा षटकार. ती म्हणजे 30 या आकड्यावरती आपण पाहतोय तब्बल 4 बॉल मध्ये 20 धावा खर्च केलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतो थोडीशी अगदी चुकीची गोलंदाजी होते, ज्या वेळेला हवेचा वेग अगदी अपोजिट असताना सुद्धा गोलंदाजी सातत्याने खोलात शॉर्ट बॉलची होते. त्याचाच फायदा मात्र तुषार या ठिकाणी उचलतोय. आणि आज काहीसा इथे 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 आपण पाहतोय समोर चेंडू आलाय, कोलात टाकला होता आणि इथे आपण पाहतोय या वेळेला घेतलाय सेल आणि संपलाय खेळ. तो म्हणजे तुषारचा विकेट क्रमांक दुसरा होईल बाद. होता आणि तेच सांगत असताना हा वेळेला विकेट त्यांना पाहायला मिळाला. कारण की जेव्हा जेव्हा शॉर्ट बॉलचा वापर केला तेव्हा तेव्हा तुषारने ते बॉल मात्र मैदानाच्या बाहेर पाठवले. आणि हाच तर खरा क्रिकेटचा अनुभव आहे. आणि क्रिकेट यासाठीच बॉल खेळलं जातं. क्रिकेट फक्त खेळण्यासाठी नाही आहे. तुम्ही या क्रिकेटमधून प्रत्येक मोमेंटला किती शिकता हे खूप महत्वाचं आहे. कारण क्रिकेट नेहमीच आपल्याला आयुष्य जगवायला देखील शिकवत असतो. हो इथे खोलातला बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो, यावेळेला बॉल चाललाय सीमा पार, आल्या आल्या मिथून कदम यांच्या बॅट मधून. मिथून कदम दाखवलाय दम, आलाय षटकार.
होती आणि मोठा विकेट मिळाला असता तो म्हणजे प्रेम रॉयल्स या संघाला. आपण पाहतोय की सध्याच्या घडीला बचावलेले आहेत, संधी मिळते. येस, यावेळेला आपण पाहतोय डॉट चेंडू आलाय इथे पुन्हा एक्स्ट्राची संधी आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा मिस फील्ड झाली होती, त्याचाच फायदा पुन्हा एकदा मिळताना पाहायला मिळाला. धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. या वेळेला आपण पाहतो स्लो ओव्हरचा बॉल व्हेरिएशन मरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चकवलंय मिथुने ना मगाशी फास्टर बॉलला आणि मिथुनने मैदानाच्या बाहेर पाठवलं होतं आणि हाच तर अनुभव सनी यांनी त्या ठिकाणी यूज केलाय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय की आता स्लो ओव्हरचे सातत्याने गोलंदाजी होते, त्यांना माहिती आहे या एंडने आपण पाहतोय वारा असतो, जो वेगात बॉल टाकला खोलात बॉल टाकला तर सहज मैदानाच्या बाहेर जाईल. स्टार्टरची इथे 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 वेगाचा वापर केलेला आहे, इथे मात्र चकवलंय फलंदाजाला, थांबवलंय संपूर्णपणे शांत केलंय आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. मगाच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतोय मगाच्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या, सध्याच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 5 बॉल मध्ये फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. स्लो ओव्हरचा बॉल फर्म ओव्हर खेळलाय, बॅक टू दी बॉलर खेळत असताना तिथे आपण पाहतोय बीट केलंय खेळाडूला आणि चेंडू चाललाय सीमा पार, सेट डाऊन टू ग्राउंड, चौकार. मॅच टीजे चॅलेंजर्स आणि श्री काळ भैरव लहानेसुरव हा संघ असेल, त्यांना विनंती करतो कॅप्टन आपण रेडी राहा. यस, धावसंख्या धावफलकावरती लागलेले आहेत, ते म्हणजे 43 धावसंख्या धावफलकावरती. धावसंख्या खूप चांगली आहे, पण यदा कदाचित आपण पाहतोय इथून पुढे थोडंसं असं वाटतं की धावा कमी व्हायला लागल्यात, कारण की धावसंख्या थांबलेल्या आहेत. ज्या वेळेला सनी गोलंदाजीला आले त्या वेळेला धावसंख्यावरती रोख लगावला गेलाय, पण इथून पुढे नवीन गोलंदाज आता गोलंदाजीसाठी असेल. फलंदाजीसाठी विजय गोगले अनुभव आहे, मिथुन गोगले यांची पॉवर आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे, 12 बॉलचा खेळ बाकी आहे. कारण की पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं पूर्वार्धाच्या खेळामध्ये जिथे धावसंख्या अगदी 40च्या आत होत होती. पहिल्या मॅच मध्ये 36 झाल्या होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये फक्त 43 धावा बनवल्या होत्या 5 ओव्हरमध्ये. पण सध्याच्या घडीला 3 ओव्हरमध्ये आपण पाहतोय अगदी धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे 43. 12 बॉलचा खेळ बाकी आहे, धावसंख्या चांगली बनवू शकते. इथून पुढे खेळ आपण पाहतोय चेंडू चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल होतोय आणि प्रेक्षक वर्ग त्यासाठी जमलेला असतो ना, कारण की हा नेहमीच आपण पाहतो की चौकार षटकार बघण्यासाठी प्रत्येक जण आलेला असतो. म्हणजे इथून पुढे पाहूयात कसा खेळ बहरेल. लकी ड्रॉ याची सुद्धा चर्चा व्हायला हवी. लकी ड्रॉ साठी सायकल आहे EGPL कमिटी यांच्या वतीने. कोणालाही लकी ड्रॉ मध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर संपर्क साधा. फक्त आणि फक्त 50 रुपये. 50 रुपयाच्या कुपन मध्ये आपण बघतो एक चांगली सायकल आपल्या घरी घेऊन जा. आणि सर्वांना संधी आहे, कुणी या संधीचा लाभ घेऊ शकता. शैलेश बक्कम नवीन गोलंदाज हो, इथे हा फटका केला हो साईडला. अलॉंग दी कार्पेट खेळत असताना सिंगल मिळाले, दुसऱ्याचा प्रयत्न वेगाने केलाय, डबल घेतले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. या धावा खूप महत्वाच्या आहेत, सिंगल डबल. कारण क्रिकेट म्हटलं की फक्त चौकार आणि षटकारच नाहीये, तर सिंगल डबल सुद्धा आपला खूप पाहायला बनवावे लागतील. आणि सध्याचं सिंगल डबलचं क्रिकेट कुठेतरी हरवलं गेलंय, कारण की येणारा प्रत्येक फलंदाज आपण जो पाहतोय तो नेहमीच मोठ्या फटक्यासाठी चालला जातो. इथे मोठा फटका खेळला यावेळेला विजय गोगले यांचा ब्रँड. आपण पाहतोय ओल्ड इज गोल्ड आलाय फॉर्म मध्ये, पाठवलाय बॉल सीमा पार, षटकार.
या वयात सुद्धा अशी बॅटिंगची धार मैदानाच्या आतमध्ये आहे. काय फटका सजवलाय, चांगला पिक केला होता, स्लॉट मध्ये होता, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते या षटकारानंतर. 51 अर्धशतक पूर्ण. इथे हा फटका ऑन साइडला खेळायचा होता. आडव्या बॅटनं थोडासा पुढे टाकला होता, बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही आहेत आणि म्हणूनच बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल यावेळेला सुद्धा पाहायला मिळतोय. या सॅट्रिक षटकारला 500 आहेत. ये सरळ सरळ बॅटने आपण पाहतोय हा फटका खेळलाय आणि बॉल सुद्धा चाललाय स्ट्रेट हिट. इट इज अ काय फटका सजवलाय विजय गुगळे यांनी. सरळ फटका खेळलाय, धनुष्य बाणाला सुद्धा लाजवेल एवढा स्ट्रेट हिट खेळला होता सरळ. हो आता पॉइंटच्या दिशेवरून या वेळेला नाझाकत, मागच्या बॉलवरती ताकद, या बॉलला होती नाझाकत. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, आलाय 4 धावेसाठी आलाय चौका. यस 61 धावा फलकावरती. पहा काय फलंदाजी चालले मैदानाच्या आतमध्ये. खेळ बहरलाय, तापलंय मैदान संपूर्णपणे या बॅटिंगच्या जोरावरती. इथे पुन्हा एकदा पण त्या ठिकाणी फिल्डर सजवलाय. यावेळेला चांगली कॅप्टनशिप पाहायला मिळते. शॉर्ट बॉलचा वापर होता पण सिंगल या बॉलवरती मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण लागते ती म्हणजे 62 धावफलकावरती. आणि येणारा 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया त्या 6 बॉल मध्ये किती धावा बनल्या जातील. धावाचा उच्चांक गाठला या मॅच मध्ये, कारण की टॉस जिंकल्यानंतर प्रेम रॉयल्स या संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. असं वाटत होतं की धावा थांबवल्या जातील आणि सुरुवात सुद्धा खूप चांगली केली होती. 2 मोठे फलंदाज मैदानाच्या बाहेर घालवले होते सनी गुलगुले यांनी, पण तदनंतर तुषार बक्कम, विजय गुगले या दोन्ही फलंदाजांनी मात्र अक्षरशः अगदी आग लावली मैदानाच्या आतमध्ये असंच म्हणावं लागेल. धावांचा पाऊस पडलाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलचा खेळ बाकी, अर्थात 6 बॉल मध्ये किती धावा बनल्या जातील. 61-62 धावा फलकावरती आहेत. चांगली सुरुवात पूर्वार्धाच्या खेळामध्ये. पहिला संघ ज्याने 50+ धावा केलेल्या आहेत या EGPL 2026 मध्ये, पर्व 7व्या मध्ये. चांगली कामगिरी. 2 महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा आपण पाहतोय हा संघ चांगला स्थितीमध्ये आहे. पुन्हा एकदा विजय गुगले ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्क वरती. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये निकेश. हो इथे बॅटची कडा लागली होती पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय. चांगला बॅकअप पाहायला मिळाला. ऋषी त्या ठिकाणी होते. सिंगल आले. 63 धावा फलकावरती. मिथुन कदम ज्यांच्या पहिल्या बॉल मधून बॅट मधून षटकार आलाय, तो फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला. भरभक्कम बांध्याचा हा फलंदाज. असं वाटतं बॅटवरती बॉल बसला की षटकारच जाईल, तशीच काहीशी फलंदाजी असते त्यांची. शेवटचा षटक. पाहूयात या बॉलवरती काय पाहतोय. इथे हा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय यष्टीरक्षकाकडून चुकी झालेली आहे. डॉट चेंडू होता, सिंगल मध्ये घेतलंय, कन्वर्ट केलंय. आणि महत्वाचे म्हणजे विजय गुगळे हे मात्र स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत. हा काहीसा फायदा भेटेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण की विजय गुगले यांच्या बॅटमधून मात्र चौकार आलाय, षटकार आलाय. पाहूयात या बॉलवरती कशा पद्धतीने फलंदाजी होईल. इथे हा बॉल आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने. सिंगल मिळाले, थांबवलंय विजय गुगले यांना. आणि आता या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा कमी आलेल्या आहेत.
अर्थात आपण पाहतोय या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 3 सिंगल आलेले आहेत आणि चांगलं षटक अद्यापपर्यंत तरी ज्यावेळेला आपण पाहतोय निलेश कडतर. वाह, चांगला बॉल पाहायला मिळाला आणि यावेळेला आपण पाहतोय मिथून रनआउटच्या स्वरूपात आता होतील बाद. विकेट क्रमांक जाईल 4 मैदानाच्या बाहेर. येस, टॉस होते या मॅचच्या दरम्यान. विवेकजी जाधव सर. येस, हेड कॉल आणि हेडच आलाय. या ठिकाणी श्री काळभैरव लाणी सूर्य संघाचे कॅप्टन आपण पाहतोय संकेत याने टॉस जिंकलाय. संकेत, निर्णय काय असेल? फिल्डिंग करू पाहिजे. येस, फिल्डिंगचा निर्णय आहे. किती धावांवरती रोकाल? 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू.
येस, 50 धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू, पण इथून पुढे आता बॅटिंगसाठी पिच खूप चांगली उपयुक्त ठरते आहे. कारण की आता सुद्धा निर्णय होता फिल्डिंगचा, पण या ठिकाणी पाहतोय 73 धावसंख्या धावफलक लागलेल्या आहेत. असा कोणते गोलंदाज आहेत किंवा तुम्ही सुद्धा आहात, काय स्ट्रॅटर्जी आहे मॅच मध्ये? बॉलर आहेत आमच्याकडे, गणेश आहे, अनुज आहे. येस, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी आणि आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप चांगलं आहे. थँक्यू सो मच, शुभेच्छा आहेत. या ठिकाणी तुषार जाधव आहेत, टीजे चॅलेंजर्स या संघाचे कॅप्टन. तुषार, आता निर्णय तो तुमच्या विरोधात गेलेला आहे, बॅटिंग करायची आहे, किती धावा बनवल्या जातील? नक्कीच आम्ही 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू. येस, 50+ धावा करण्याचा निर्णय तर तुमचा आहे. बॅटिंग आता खूप चांगली होते या मॅच मध्ये, आपण पाहिलं बॅटिंग खूप चांगले होते. असे कोणते फलंदाज आहेत जे धावा बनवले जातील? नक्कीच माझ्याकडे श्रेयश आहे, स्वतः प्रणय पवार आहे, त्यानंतर खडतर आहे. 4-5 फलंदाज माझ्याकडे आहेत. Yes, आणि बाकी या आयोजनाबद्दल काय सांगाल, EGPL 2026 बद्दल? नक्कीच 2026 हे 7वं पर्व खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं आहे. सर्व सदस्यांनी घेतलेली मेहनत, त्या मेहनतीचं फळ आपल्याला हे पाहायला मिळतं आहे आणि अशा प्रकारे चांगलं नियोजन केलेलं आहे. येस, थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचसाठी. इथून न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. वन द टॉस इज श्री काळभैरव लहानेश्वरव अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. सर्वांना नमस्कार. एकता ग्रामीण टेनिस असोसिएशन आयोजित EGPL 2026चा महासंग्राम या ठिकाणी सुरू होतोय. आपण मैदानात जाऊया. मैदानामध्ये सुरू असणारा सामना प्रेम रॉयल्स विपक्ष साई 11 राजौली. प्रथम फलंदाजी करताना साई 11 संघाने 5 षटकाअखेर 74 धावा केला. जिंकण्यासाठी 75 धावांचं आव्हान दिलेलं आहे. ते सलामीची जोडी मिस्टर सनी गुलगुले आणि मंगेश उर्फ मॅडी. जर हा सामना जिंकायचा असेल तर आपण 30 चेंडूमध्ये 75 धावांचं आव्हान पार करावं लागेल. साई 11 कडून सलामीचा गोलंदाज निकेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. एकच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावे लागेल. एक धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 3. अजूनही सलामीची जोडी मैदानात. मोठं टार्गेट, परंतु मैदानामध्ये जोपर्यंत ही सलामीची जोडी आहे तोपर्यंत प्रेम रॉयल्स पेंडलमध्ये या ठिकाणी प्रेम रॉयल्स संघाचे संघमालक माझ्या उजव्या बाजूला बसलेले आहेत. थोडासा फसवा चेंडू टाकला. सनी यांना काही समजलेला नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झालेली आहे, परंतु कोशिश करने वाले को कभी हार नहीं होती. प्रयत्न केले पाहिजेत. कार्पेट शाईन मारलेला शॉट, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात. एकच धावेवरती समाधान मानलं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, चांगलं कलेक्शन. हाच उत्साह मात्र वाढवत होतो गोलंदाजाचा, कारण जशी गोलंदाजी तसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं गेलं आहे. फुलटा चेंडू, खरा चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू उंचच उंच, लांबच लांब, सीमा पार, षटकार.
कनेक्शन नाही आहे आणि हा निर्धाव चेंडूची या ठिकाणी पूर्णतः सांगता झालेली आहे. नक्कीच पहिला चेंडू टाकला होता, चेंडूला उचली मिळाली होती, पंचांनी वाईट घोषित केला होता, परंतु पुढचा चेंडू मात्र निर्धाव टाकलेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू मात्र व्यवस्थित बॅटवरती आलेला नाही आहे. पण रनिंग तर चांगली रनिंग त्यांनी केली, एक धाव पूर्ण केली, एक धावेने धावसंख्येमध्ये एक धावेची भर धावसंख्या झाली ती प्रेम रॉयल संघाची 13. संत गतीने चाललेली ही धावसंख्या, लक्ष मोठं आहे. 30 चेंडूमध्ये 75 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारचा बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झालेली आहे. हा मात्र आता चांगलं कलेक्शन आहे. बघूया चेंडू जातोय का, आणि मला असं वाटतं 2-2 क्षेत्ररक्षणामधून चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स सीमा पार, चौकार. समोर सनीसारखा फलंदाज उभा असताना त्याला कशा प्रकारची गोलंदाजी करायची हे मनामध्ये गणित चालू असताना ह्या चुका होतात. कार्पेट शॉट मारलेला शॉटसह क्षेत्ररक्षक तैनात, एकच धाव्यावरती समाधान मानावे लागले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रेम रॉयल संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 20. चोपन्न धावांची आवश्यकता, 18 चेंडू 54 धावा, 54 धावा 18 चेंडू. नेतृत्व आणि कर्तृत्व काय असतं हे सनीने आता दाखवायला दिलं पाहिजे या ठिकाणी, तरच प्रेम रॉयल संघ हा पुढच्या पहिल्या सामन्यामध्ये विजयी होईल. प्रत्येक आयकॉनचं, प्रत्येक संघ मालकाचं एक स्वप्न असतं की कोणत्याही लीगमध्ये पहिला सामना हा जिंकायचा असतो. त्यामुळे सर्व खेळाडूंचं मनोबल वाढतं आणि तोच प्रयत्न असणार आहे साईल 11 राजिवली संघाचा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर प्रेम रॉयल संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 20. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये सनी आणि मंगेश उर्फ मॅडी. आता मात्र ज्याने आपल्या फलंदाजीतून आपल्या संघाची धावसंख्या वाढत नेली होती तो आता स्वतः गोलंदाजीसाठी आलाय विजय.
18 चेंडू 54 धावा, 54 धावा 18 चेंडू. हे आव्हान आता पेलणार का? थेट आपण मैदानावर या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या ठिकाणी पंचांनी मात्र रिव्ह्यू मागितलेला आहे. पण त्या दरम्यान मात्र एक आनंदाची गोष्ट म्हणजे प्रेमलोसाठी चौकार तर नक्कीच मिळालेला आहे. पाहूया आपण. नक्कीच फ्री हिटचा असणार आहे. धावसंख्येमध्ये आता 5 धावांची भर पडलेली आहे. जी आवश्यकता आहे प्रेम रॉयल संघाला जिंकण्यासाठी त्यात ही जमेची बाजू ठरेल नक्कीच. निकेश हा सुद्धा चांगला गोलंदाज आहे. मॅन फ्रॉम उनेगाव संघाचा हा गोलंदाज नेहमी उनेगाव संघासाठी तारणहार ठरणारा. धावसंख्येमध्ये 5 धावांची भर धावसंख्या झाली ती बिनबाद 25. वन्स अगेन पंचांनी पुन्हा एकदा नो घोषित केलेला आहे. नो अगोदरच पण नो दिला होता आणि परंतु कंटिन्यू असणार आहे. फ्री हिट बॅटची कडा घेऊन गेली होती परंतु तो फ्री हिटचा चेंडू असल्या कारणामुळे एक लाईफ तर नक्कीच मिळवलं होतं सनीला. परंतु वन्स अगेन पुन्हा हा पंचांनी नो घोषित केलंय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नक्कीच हा नो चेंडू म्हणजे शून्य चेंडूने आतापर्यंत 6 धावा दिल्यात ह्या ओव्हर मध्ये. ही जमेची बाजू असणार आहे प्रेम रॉयल संघासाठी. पहिल्या सामन्यात पुढचा चेंडू नक्कीच फ्री हिटचा असणार आहे. बघूया फ्री हिटचा कितपत फायदा सनी घेणार का हे आपण पाहूया लाईव्ह मध्ये मैदानामध्येच. पुन्हा एकदा बॅटची काढा घेऊन शॉट्स मारलेला आहे आणि 2-2 क्षेत्र चेंडूच्या मागे पण तो चेंडू विजयी झाला. चेंडू गेलाय सीमा पार. चौकार.
फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आणि मला असं वाटतं कॅचेस विल मॅचेस म्हणतात, परंतु या ठिकाणी झेल सुटला आणि झेल कुणाचा सोडलाय तर सनी घुलगुलेचा. धावसंख्येमध्ये एक धावेची भर धावसंख्या झाली ती प्रेम रॉयल संघाची बिनबाद 32 32 धावसंख्या. थोडंसं निकेश नाराज नक्कीच असतील कारण चांगला सोप्पा झेल होता आणि सोप्पा झेल जेव्हा सुटला जातो तेव्हा थोडंसं हिलमोड होतो माणूस. खोलात टाकलेला चेंडू, या चेंडूवरती मात्र एकच धाव मिळेल. तिसरा षटक मार्गस्थ असताना प्रेम रॉयल संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 33. अजूनही जमेची बाजू म्हणजे प्रेम रॉयलची सलामीची जोडी मैदानात आणि हा कॅचेस विल मॅचेस म्हणतात. झेल सोडला मग मी कमी पडणार नाही. चेंडू जातोय उंचच उंच, लांबच लांब, षटकार. थँक्यू डीजे. या आता समजलं असेल की ह्याचा झेल मी का सोडला सनीचा. थोडासा पश्चाताप, थोडासा वाईट, पण तिथं वेळ निघून गेलेली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. चेंडू डॉट चेंडू जातोय, विसावतोय इस्ट्रिकच्या नितीनच्या ग्लोव्जमध्ये. जर सामना जिंकायचा असेल तर अशा प्रकारे चेंडू टाकावेच लागतील आणि प्रेम रॉयलला जिंकायचा असेल तर मोठमोठे फटके मारावेत लागतील आणि तीच कामगिरी करतोय मैदानामध्ये सनी गुलगुले. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. बारा चेंडू आणि 29 धावा. 12 चेंडू. जबाबदारीचं क्रिकेट या ठिकाणी खेळतोय सनी गुलगुले. ते समवेत मंगेश उर्फ मॅडी. 12 चेंडू 29 धावा. 12 चेंडू. सामना अजूनही दोन्हीकडे झुकलेला आहे. जो जितेगा वही सिकंदर. या सामन्यामध्ये सिकंदर कोण होते ते आपण पाहूया. आतापर्यंत 18 चेंडूचा खेळ झालेला आहे. 18 चेंडू मध्ये 45 धावा झालेल्या आहेत त्या प्रेम रॉयलच्या. आता 12 चेंडू मध्ये 29 धावाची आवश्यकता. प्रेम रॉयल साठी जमेची बाजू म्हणजे या ठिकाणी सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहेत. आतापर्यंत 3 गोलंदाजांचा वापर केला होता, परंतु कोणत्याही गोलंदाज अजूनपर्यंत यश मात्र आलेलं नाहीये. EGPL 2026 चे अध्यक्ष शैलेशजी पाकुर्डे सुद्धा या संघामधून, या संघाचे घटक आहेत आणि ते सुद्धा त्यांच्या प्रेम रॉयलच्या पेंडल्स मध्ये या ठिकाणी मॅच पाहतायत. आता मात्र चौथं षटक हाताळतोय तो विजय. नावच आहे विजय. बघूया नावाप्रमाणे कामगिरी होते का ती विजयची. पुन्हा एकदा मॅडीकडून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. एकच धावावरती समाधान मानावं लागेल ते आता. आता मात्र 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला मॅडी. एक चांगला अनुभवी गोलंदाज दोस्ती निलगुण, मॅन फ्रॉम निलगुणचा.
आपल्या अनुभवाचा नक्कीच या ठिकाणी वापर करणार, परंतु तेवढाच अष्टपैलू खेळाडू त्याच्या समोर मिस्टर सनी अजूनही सामना दोन्हीकडे आहे. जो संघ चांगली कामगिरी करेल तो नक्कीच विजयी होणार आहे. या ठिकाणी क्रिकेटचा विजय होणार आहे. आणि हा उंच हवेत मारलेला चेंडू, चेंडू मात्र उंची गाठलेली आहे. बघूया आणि पुन्हा एकदा हे दुसरं जीवदान, दुसरा लाईफ सनीसाठी. परंतु त्या दरम्यान मात्र सनी आणि मॅडीनी रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव्यांनी धावसंख्या झालेली आहे ती 48. आता मात्र 10 चेंडू आणि 10 चेंडू 26 धावा, 26 धावा, 10 चेंडू. हा मात्र स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला. माझी कॅच सोडलत मी ती कसूर भरून काढणार आणि सनीच्या बॅट मधून निघालेला हा आणखी एक षटकार. धोनीची आठवण येते. शांत पुन्हा एकदा बॅक टू बॅक, परंतु चेंडूने मात्र उंची घातलेली आहे. कॅच अँड बोल्ड होतोय का आणि खाली आणि हा मात्र कॅच अँड बोल्ड. पहिला धक्का प्रेम रॉयल संघाला. डीजे नवीन बॅटर शैलेश जे EGPL 2026चे अध्यक्ष आहेत आणि स्वतः इन्फॉर्म आहेत आणि म्हणून स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन या ठिकाणी उतरलेले आहेत की त्यांना माहिती आहे मॅच अटीतटीचे आहेत. 8 चेंडू आणि 20 धावा, 20 धावा आणि 8 चेंडू. चांगली गोलंदाजी, एक ब्रेक थ्रू दिलेला आहे तो विजयने. ज्या त्या 2 क्षेत्ररक्षण जी चूक केली ती चूक मात्र विजयने केली नाही आहे. कॅच अँड बोल्ड केलं. सनीला तंबूत पाठवलेलं आहे. मी मगाशीच म्हटलं होतं नावातच विजय आहे, त्याचप्रमाणे चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा कस या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु हम भी कुछ कम नाही हे दाखवून द्यायला लागेल प्रेम रॉयलच्या फलंदाजांना. नवीन बॅटर शैलेश 8 चेंडू 20 धावा, 20 धावा, 8 चेंडू. ही कामगिरी आपल्याला करावीच लागेल हा सामना जिंकायचा असेल तर, आणि ती कामगिरी दोन्हीकडून चालू आहे. चेंडूनी उसळी घेतली. कोणत्याही प्रकारचा बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. एक डॉट चेंडू. आता मात्र थोडंसं या ठिकाणी प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे. 60 चेंडू 20 धावा. चांगली गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी आपण पाहतोय विजयच्या माध्यमातून. हा मात्र मारला चेंडू क्षेत्ररक्षण तैनात आणि हा पुन्हा एकदा सोप्पा झेल आणि रूपांतर. सर षटकार. आपण या ठिकाणी पाहतोय जर हा सामना गमावला तर नक्कीच क्षेत्ररक्षक या ठिकाणी दोषी ठरतील. आपला अनुभव कवला लावून गोलंदाजी करतो आणि आपण सोपे झेल सोडतो
आणि मग ते आपल्या विजयाच्या पथ्यावर पडतं. आणि जर आपण पाहतो या ठिकाणी 6 चेंडू 14 धावा 14 धावा 6 चेंडू स्ट्राईकला. आता मात्र सलामीला आलेला मॅडी अजूनही मैदानामध्ये आहे. शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय कर्णधार वेदांत. ज्या वेळेला सामना अटीतटीचा होणार आहे त्या टायमाला चेंडू आपल्याकडे दिलेला आहे. संघाच्या कर्णधाराने आपल्यावरती विश्वास दाखवला तर विश्वास सार्थक करून देतोय का वेदांत. चिरप करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आपल्या गोलंदाजाला बॉलरच वेदांत. बघूया काय कामगिरी करतोय ते. त्याला सामोरं मात्र आहे मॅडी. हो बॅटची कडा घेतलेली आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा कॅचेस चांगले घेतलेले आहे. ज्यांनी कॅच अँड बोल्ड घेतला होता त्यांनी आता पुन्हा एकदा कॅच घेतलेला आहे. हा दुसरा धक्का प्रेम रॉयल्स संघाला. डीजे 5 चेंडू आणि 13 धावा. आपल्या संघासाठी या ठिकाणी सीमेरेषेलगत फिल्डिंगसाठी सज्ज आमचे मित्र विजय. आणि ह्या ठिकाणी मात्र या ठिकाणी सुसाईड केलेली आहे. ही तिसरा धक्का प्रेम रॉयल्स संघाला. हे या ठिकाणी मैदानात दाखवूनच द्यावं लागेल ते शैलेशला. कारण अटीतटीचा सामना रोमांचकारी सामना अजूनपर्यंत दोन्हीकडे झुकलेला. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी करतोय तो वेदांत. मोठे फटके मारण्यापासून जखडून ठेवलेल्या आहेत त्या फलंदाजांना. आणि त्या मोठे फटके बसत नाहीत म्हणून थोडी चूक करतायत. स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न आणि चुकीला माफी नाही. बॅटर मैदानाच्या बाहेर. आता मात्र 4 चेंडू आणि 14 धावा 4 चेंडू. स्ट्राईक. सो 4-13 लक्ष आहे आमच्या अध्यक्षांचं. हा मात्र पुलटॉ चेंडू. खराब चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू जातोय उंचच उंच लांबच लांब. षटकार.
चेंडू मात्र जाईल का आणि गेला सीमापार षटकार. चौदा धावा पाहिजे होत्या, आता 2 चेंडूमध्ये 1 धाव पाहिजे. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला आहे तो कर्णधाराने. काहीतरी एक आनंदाचं वातावरण ठिकाणी असेल ते थोडस हलकस तटवून एक समजदारी क्रिकेट केलेली आहे तिशा यशने आपल्या बॅटमधून. आणि अशा प्रकारे प्रेम रॉयल संघ विजय झालेला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि यानंतर सामना